लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची आज जयंती दिवाळीसारखी एकदम उत्साहात साजरी केली जाते आणि आज इथे तुम्ही चेंबूरमध्ये पाहतात तर लाखो त्यांचे भाविक इथे येतात त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करण्यासाठी। आणि ज्याप्रमाणे सर्व समाज कोणतंही राजकारण नसताना येथे सर्व पक्ष एकत्र येऊन ही जयंती साजरी करतात, त्याच्यामुळे बरं वाटतंय। आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचे सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी सर्व व्यवस्था एकदम व्यवस्थित केलेली आहे। कोणालाही इथे स्टॉलसुद्धा लागलेले आहेत, त्यांचे विचार त्यांचे जे साहित्य त्यांना रत्न दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी जे म्हणी लिहिलेले आहेत वाङ्मय त्यांचं असेल, साहित्य असेल आणि ते शाहीर होते आणि त्याच्यामुळे त्यांनी जेवढा विचार जगामध्ये रुजवले आहे। शिक्षण नसलं तरी पण त्यांनी शिक्षण कसं असावं आणि ते सामाजिक न्याय हक्कासाठी नेहमी लढत राहिले। तर अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना मी विनम्र अभिवादन करते। काय सांगा आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आहे आणि या जयंतीसाठी सकाळी 9 वाजल्यापासून इथे आहे आणि मी बघत आहे विविध पक्षातील लोक इथे येऊन आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही, सगळे विविध पक्षाचे लोक येऊन अण्णाभाऊ साठे इथे येऊन गेलीत आणि बघितले आणि प्रत्यक्ष बघतोय हजारो लोक येतात, तेवढ्याच संख्येत येतात, तेवढ्याच संख्येने जातात आणि खूप मोठ्या उत्साहाने ही जयंती साजरी काय ताई सांगा साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त अण्णांना अभिवादन आणि या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे आणि या उत्सवामध्ये अनेक पक्षाचे कार्यकर्ते नेते सहभागी होऊन मातंग समाजाचा एक उत्साह वाढवण्याचं काम करतात आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे मातंग समाजासाठी अतिशय चांगले काम केलेले आहे ते समाजाला आता प्रभावीपणे कळलं आहे। त्यामुळं समाज चांगल्या प्रमाणात या ठिकाणी येऊन अण्णांना अभिवादन करतो। आहे साहित्य रत्न लोकशाही आणि अण्णाभाऊंची एवढी काही आहे की सगळ्या समाजात बहुजन समाजाला तर अण्णाभाऊ एक आदर्श असं व्यक्तिमत्व आहे, उत्तुंग व्यक्तिमत्व आहे। ते आमच्या चिरागनगर सारख्या एरियामध्ये राहिलेले आहे आणि अण्णाभाऊ सांगलीवरून चालत मुंबईचा प्रवास करून आलेले नाही। त्याशिवाय अण्णाभाऊंनी एवढे कष्ट सहन केलेले आहेत, अत्यंत संघर्षातून अण्णाभाऊ पुढे आलेले आहेत। अण्णाभाऊ शालेय शिक्षणही त्यांचं झालेलं नाही आहे, पण तरी ती व्यक्ती साहित्य रत्न होते आणि एवढ्या कथा कादंबऱ्या लोकनाट्य तमाशे भरपूर काही त्यांनी केलेलं आहे, वगनाट्य वगैरे आहे आणि लोकशाहीर म्हणून ते गाजलेले आहे। अण्णाभाऊंनी एवढंच कार्य नाही आहे अण्णाभाऊंचं लिखाणाचं, त्या काळी अण्णाभाऊंनी एवढे कष्ट केले की त्यांनी सिनेमाचे पोस्टर सुद्धा खूप सिनेमांचे पोस्टर बनवलेले आहेत आणि अण्णाभाऊंनी एवढ्या कष्टातून पुढे आलेली ही व्यक्ती आहे। खरोखर अण्णाभाऊंना मी मनापासून अभिवादन करते आणि आज समाजामध्ये आज खरंच भारतरत्न अण्णाभाऊंना मिळायला पाहिजे, पण जर बाबासाहेबांना भारतरत्न द्यायला एवढा वेळ लागलाय तर अण्णाभाऊ सगळे विचार करतील का? शासनाने हा विचार करायला हवा आहे आणि खरोखर मी मनापासून सर्व बहुजन समाजाला अण्णाभाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आणि ते सांगते जय भीम। अण्णाभाऊ आणि तमाम आमच्या अनुसूचित जाती जमातीतील सर्वच दरम्यानच्या लोकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती असली तरी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जयंती असते किंवा आत्ताच 18 तारखेला जी पुण्यतिथी साजरी झाली हे असे दिवस हे अण्णाभाऊ साठे बोलता चळवळीचे, त्यामुळे अण्णाभाऊंची ज्या कष्टकऱ्यांची कामगारांची जी चळवळ होते त्या चळवळीचा आढावा घेण्याचा आजचा हा दिवस आहे। म्हणजे आनंदाचा तर आहेच, परंतु आपली चळवळ कुठपर्यंत आली, ज्या विचाराने अण्णाभाऊंनी काम केलं, ज्या कष्टकऱ्यांसाठी काम केलं, सोशल विरोधी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी अण्णाभाऊंनी जे काम केलं, त्या आजच्या या कामगार वर्गाचं कष्टकरी वर्गाचं आज स्थान काय आहे याचा आढावा घेऊन पुढे त्या संदर्भातली चळवळीची आखणी करण्याचा आज दिवस
खरं म्हणजे आहे आणि त्या दृष्टीने जर खऱ्या अर्थाने विचार केला तरच ती अण्णाभाऊंना श्रद्धांजली ठरेल आणि अण्णाभाऊच्या जयंतीला सुद्धा आपल्या खऱ्या अर्थाने स्वरूप प्राप्त होईल असं मला वाटतं. भिसे साहेब, दरवर्षी एवढी गर्दी होतो, काय सांगणार? अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्त मी प्रथम सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि अण्णाभाऊंची जी जयंती साजरी होत आहे थाटामाटा साजरी होत आहे आणि अण्णाभाऊंचं जे कार्य आहे, अण्णाभाऊचं जे कार्य होतं त्या अण्णाभाऊंचं लोकांमध्ये आणि लोकांच्या वस्त्यांमध्ये अण्णाभाऊंचं कार्य आहे आणि अण्णाभाऊंचं कार्य सतत राहायचं. अण्णाभाऊ साहित्यिक होते, गीतकार होते, अण्णाभाऊची कविता होती, माझी मैना गावावर राहिली आणि माझी दैना झाली, असं म्हणजे कानाच्या श्लोकमध्ये त्याचं एक वर्तव्य आणि त्यांचं एक काव्य या सर्व लोकांना भावून गेले आणि ह्यासाठीच अण्णाभाऊ सगळ्यांचं भाविक आहेत आणि सगळ्यांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि तेच थांबतो. सुमननगर चमूर इलाका में हो रहा है और कई गांव खेड़े से, शहर से, जिले से लोग आए हैं. काफ़ी भारी संख्या में लोग आज यहाँ दर्शन दे रहे हैं. अण्णाभाऊ साठे एक सामाजिक सेवक थे, अच्छे कार्य थे, लेखक थे. उनका कार्य सदा अमर रहेगा और सदा अमर अच्छा कार्य के लिए सदा उनके साथ रहेंगे और इन जयंती के अंदर शुभलो में उनको अधिक शुभेच्छा देते. धन्यवाद. काय सांगणार अण्णाभाऊ साठेबद्दल? ते महान कृत्य. सर्व बहुजन समाजामध्ये खूप आनंदाचा आणि उत्साहाचा हा दिवस आहे आणि जसं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजासाठी खूप काम केलं तसं अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा साहित्यामधनं, पुस्तकांमधनं खूप सारे आपल्या लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्यांचं जे कार्य आहे हे खूप महान कार्य आहे आणि एवढंच बोलतो. धन्यवाद. आणि आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या पक्षाच्या वतीने मी मुंबईचा प्रतिनिधी, मुंबईचा उपाध्यक्ष म्हणून आम्ही सदैव हे कार्य करतच असतो आणि याही पुढे आम्ही खूप आनंदाने करणार आहोत. दरवर्षी एवढी गर्दी होतो तिकडे सुमननगर. दरवर्षीची गर्दी आहे आणि गार्डनचं इम्प्रूव्हमेंट पण खूप आता चांगलं झालेलं आहे आणि अजून प्रगती करण्याची गरज आहे आणि अण्णाभाऊ साठेंच्या माध्यमातून बहुजन समाजाला अनुदान मिळालं म्हणजे गोरगरीब लोकांना काही रोजगार करण्यासाठी किंवा छोट्या छोट्या लघु उद्योग करण्यासाठी जर मानधन ऑलरेडी आहे पण त्याचं जरा म्हणजे जे फंड्स आहेत ते वाढवले तर खूप चांगलं होईल कारण का खूप लोकांना, तळागाळातल्या लोकांना त्याची गरज आहे असं मला वैयक्तिक वाटतं. काय सांगणार तुम्ही? आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सुमननगर चेंबूर या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित झालेले आहेत. अण्णाभाऊ साठे यांनी कथा, कादंबऱ्या, बऱ्याचशा कवी आणि त्याचबरोबर पोवाडे या पद्धतीचे लेखन त्यांनी केलेले आहे. शिक्षण जरी कमी असलं तरी त्या शिक्षणाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी फार मोठं मोलाचं या बहुजन समाजाला, या दलित समाजाला योगदान दिलेलं आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीतून चित्रपट देखील निघालेले आहेत आणि मला सांगायचा प्रयत्न करतो की मी मुलुंड तालुक्याचे अध्यक्ष RPI यांचे राष्ट्रवादी भाऊ निकाळायचे आहेत. अण्णाभाऊचं सांगायचं तेवढं कमी आहे. अण्णाभाऊ ही अशी व्यक्ती आहे जी साधारण परिवारामध्ये जन्मली, साधारण काम होतं पण त्यांचे जे कर्म होते किंवा ते काम मोठं काम केलं तर ते पाक रशियापर्यंत पोहोचले. त्यांची कविता आहेत, त्यांचे गाणे आहेत, ते त्यावेळी म्हटले होते की ही पृथ्वी ही शेषनागाच्या फणावर नाही कष्टकऱ्यांच्या तर हातावर आहे. हे बोलणं धाडस त्यांनी त्यावेळेस केलं. बाबासाहेब विषयी ते म्हणतात की अन्यायावर घालून जाव मला सांगून गेले भीमराव. मग त्यांनी समताची भाषा केली, समतेची भाषा केली आणि लोकांमध्ये त्यांनी एक असा मेसेज दिला की जर तुम्हाला काहीतरी समाजकारण करायचं त्यामध्ये काही मोठं गरज नाही, तुम्ही स्वतः कर्माने मोठू शकता, स्वतः कामाने मोठू शकता. आज सांगणार आपल्या अण्णाभाऊ साठे आज त्यांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना जी आपल्याला अण्णाभाऊंना भेटलेलं आहे समता, बंधुत्व, न्याय याच्या चालण्याचं मी त्यांना